आता आपल्या भावाचा म्हणजे श्रवणचा बर्थडे आहे आपली, तर त्यांचं बर्थडेचं सेलिब्रेशन प्लॅनिंग तयारी चालवली आहे. आणि ह्यो पोरग काय करत नाही, नुसतं मागं उभा राहतोय आणि क्रेडिट चोरायची काम करतोय. याला फॉलो सबस्क्राईब करा या चॅनल, लवकर करा 1000 पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे दिवस 2 वाजलेत सकाळचे 8च्या आसपास काहीतरी. स्वागत आहे परत एकदा तुमचं. तर आपण आता वेगळीवरती आलेलो आहे आणि तयारी चालू आहे. आपण 250चा बूट चोरत नाही. मेन मानणं कसं आहे, काय मान कशाला आहे, मानाचं बूट कसं आहे, बूट नाही आहे, तलवार आहे, खंजीर आहे. आमच्या इथं खंजीर चोरतात डायरेक्ट, खंजीर चोरून डायरेक्ट बजेटच काढून घेऊया सगळं इकडे. छाटछूट काय चोरायचं का, दोन्ही पायासकट सगळं काय आता चोरायचं नाही, लग्नाच्या वेळी चोरायचं. दुपारच्या लग्नाच्या वेळी चोरणार आहे. तर आता तयारी झालेली आहे भावानो. तर असा काहीतरी सेट आहे, सेमच सेट आहे, फक्त काल मी मुद्दामून दाखवलं नाही तुम्हाला कारण की लग्नात मेन होता. तो माझा भाऊ आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणजे, आणि तो माझा भाऊ आहे तिकडं. बाकी सगळे विषय हे माझं काळीच दाखवतो मी तुम्हाला. माझं काळीच आलं बघा. व्हॉट्सअप गाईज. तर असा काहीतरी साधारण मेन्यू आहे. मागा हॉल आहे, इथं ते अक्षताचा कार्यक्रम होणार आहे आता. आणि इथं सगळी मॉडल लोक सगळी. तर आता लग्न सोहळा ऑलमोस्ट झालेला आहे. विधी सोहळा झालेला आहे. तर अशा प्रकारे भावाचं काय मत आहे याच्यावरती जाणून घेऊया आपण. काय वाटतं तुम्हाला? पिक्चर झालाय, खूप मोठा कान पियाला बोलवलेलं आहे हळूच. आता हे सगळं आम्ही शूट करत नाही कारण की एक्सक्लुझिव्ह मटेरियल आहे ते. तुमच्या ब्लॉग मध्ये दिसेल ना. अरे दिसणार की उजेड पाडलाय तुझ्यावर स्पेशली. हो सागर दादा एक नंबर ऍक्टर आहे. पुण्यातनं माणसं आलं, पुण्यातनं 2 माणसं आल्यात. पुण्यातनं मी काय मग दुबईवरनं आलोय का? मी पुण्यावरनं झालोय. तर बघूया काय मत आहे तुमचं, कसं चाललंय लग्न? मस्त एक नंबर. तिकडे आता अक्षता चालू आहेत. नमस्कार मित्रांनो, लग्न वगैरे झालेलं आहे सगळे आपापल्या घरी जायला रेडी आहेत. आम्ही पण आता निघणार आहे. इथे आपलं ऑफिस आहे तर आता आपल्याला निघणं भाग आहे. तर अर्ध्या पाऊण तासात सगळं आवरायचं आणि निघायचं. 11 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. तर स्टेट येऊन रात्रीचा पण आपण ब्लॉग करणार आहे जाताना. जर नमस्कार मित्रांनो, तर ही आपला परिवार आहे. तर आता आपण चाललोय रेना, सगळ्यांना बाय करूया आणि बाय. आणि मग तुम्हाला साताऱ्यात भेटतो कारण की मी साताऱ्यात थांबणार आहे. बाय बाय. तर परतीचा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो. सगळ्यांना बाय केलेले आणि आता त्याला साधारणतः रात्र तर होणार आहे, बट ऑब्वियस किती हळू जाऊया, आपल्याला काही घाई नाही आपल्या गाडीचा. नमस्कार. तर साताऱ्यात ऑलमोस्ट साताऱ्यात आलो आपण. आणि आता पाणी प्यायला थांबलो. पाणी पिऊन झालंय. 2 मिनटं बसूया म्हणलं. आणि आता 150 किलोमीटर राहिल्यात. टायमिंग झाल्या 9:55 आणि आपल्याला अजून 150 किलोमीटर जायचं आहे. साधारणतः 11:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन आहे, म्हणजे 1.5 तासात. तर आता आपण खेड शिवापूरला पोहोचलो आहे. ब्रेक घेत चाललो आहे. तर आता 50 किलोमीटर्स राहिलेत. डायरेक्ट घर गाठूया. तो अभी हम वापस आ चुके हैं. तो अभी ये ब्लॉग को इधर ही एंड करते हैं और मिलते हैं आपको किसी अगले ब्लॉग में. तब तक के लिए टाटा बाय बाय. चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए.